आज आम्हालाही असं वाटलं की बाबा सत्ताधारी पक्ष आहेत, आज नितेश राणे साहेब आहेत, त्यांनी मच्छीमारांना शेतकरी दर्जा दिलेला आहे. हा काही क्षणातच आता मच्छीमारांचा प्रश्न दूर करणार. परंतु आज तारीख आली 5 ते 6 तारीख आली, 15 ते 16 दिवस झाले, तरीही आज शासनाच्या वतीने कुठल्याही पद्धतीने मच्छीमारांच्या एवढ्या भाववाढीचा प्रश्न मांडला गेला नाही. कर्नाटकमध्ये इथं काँग्रेसचं सरकार आहे, राज्यात सरकार आहे बीजेपीचं, पण तरीही काँग्रेस सरकार असताना कर्नाटकमध्ये काँग्रेस 78 रुपयाने डिझेल देत आहे मच्छीमारांना. कारण ते काँग्रेस जो आहे हा मच्छीमारांचा विचार करतो. आखाती देशांमध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर इंधनामध्ये प्रचंड वाढ करण्यात आली. अशाच पद्धतीची वाढ जी आहे ती मत्स्य व्यवसायावरती सुद्धा आता आलेली आहे आणि या वाढीमुळे मत्स्य व्यवसायामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बघायला गेलं तर घाऊक बाजारामध्ये जे डिझेल 90 ते 91 रुपयांनी मिळत आहे तेच फिशरमन किंवा मत्स्य व्यवसायासाठी 141 रुपयाला मिळत आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमुळे मच्छीमारांना मासेमारी करणं हे कठीण झालेलं आहे. आणि ह्याच संदर्भामध्ये काँग्रेसच्या मत्स्य संघटनेने फिशरमन संघटनेने आक्षेप घेतलेला आहे आणि सरकारवरती ताशेरे ओढलेले आहेत, सरकारवरला काही प्रश्न केलेले आहेत. या संदर्भात आपल्यासोबत आहेत फिशरमन संघटनेचे, काँग्रेसच्या फिशरमन संघटनेचे अध्यक्ष मार्तंड नाखवा. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. मत्स्य व्यवसायासाठी आज डिझेल दिलं जातं, मोठा वाढ त्याच्यामध्ये झाले. 141 रुपयांनी हे डिझेल वाढलेलं आहे आणि आज मच्छीमारांना व्यवसाय करणं कठीण झालं. काय म्हणाल? ही जी वाढ आहे ही 20 तारखेपासून झालेली आहे. आज आम्हालाही असं वाटलं की बाबा सत्ताधारी पक्ष आहेत, आज नितेश राणे साहेब आहेत, त्यांनी मच्छीमारांना शेतकरी दर्जा दिलेला आहे. हा काही क्षणातच आता मच्छीमारांचा प्रश्न दूर करणार. परंतु आज तारीख आली 5 ते 6 तारीख आली, 15 ते 16 दिवस झाले, तरीही आज शासनाच्या वतीने कुठल्याही पद्धतीने मच्छीमारांच्या एवढ्या भाववाढीचा प्रश्न मांडला गेला नाही. काही संघटना आहेत ज्या दिल्लीला जाऊन आले, आपले खासदार घेऊन गेलेत, परंतु मच्छीमारांना तिथं न्याय नाही मिळाला. आणि असाच प्रकार जो आहे हा 2011 मध्ये पण झाला होता. तेव्हा काँग्रेस सरकार होता. काँग्रेस सरकारने एका आठवड्यामध्ये त्यांचे आपले मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण साहेब, माणिकराव ठाकरे प्रदेशाध्यक्ष होते, त्याने काही एका आठवड्याच्या आतमध्ये राहुलजी गांधी तसेच तिथले पेट्रोलियम मिनिस्टरांना भेटून एका आठवड्यामध्ये हा प्रश्न सॉल्व्ह केला. आणि ते करत असताना आज काँग्रेसला माहित आहे का बाबा हा एक सामान्य मच्छीमारांचा प्रश्न आहे, यांच्या जीवनावरती रोजीच्या जीवनावरतीचा प्रकार आहे, त्यांना हा ताबडतोब सबसिडाइज डिझेल सगळा मिळाला पाहिजे. त्यासाठी त्यांनी लवकर प्राधान्य दिलं. परंतु आज आता हा सरकार कुठलाही विषय घेत नाही. आम्हालाही प्रश्न पडलाय का हा सामान्य मच्छीमारांचा हिताचा विचार करतोय का एवढ्या काही विनाशाचा विचार करतो? जर बघायला गेलं तर देशामधल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळा दर जो आहे हा मच्छीमारांसाठी लावण्यात येते. कर्नाटक असेल, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, या प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळा दर लागू झाल्यात. आपण याच्यावरती काहीतरी आक्षेप घेतलाय की हा जो दर आहे हा प्रत्येक राज्यामध्ये एकच असावा आणि सबसिडी आहे किंवा जी सूट मिळते ती सूट एकच मिळावी. काय नक्की आक्षेप आहे? मच्छीमार समाजाला हा तसा बघायला गेला तर जसा शेतकऱ्यांना शेतकरी दर्जा असतो किंवा एक स्कीम्स असतात त्या पद्धतीने मच्छीमारांना पूर्ण भारत देशामध्ये एका दरामध्ये डिझेल मिळाला पाहिजे, हा आमचा पहिल्यांची मागणी होती. आज तुम्ही बघायला गेलं तर तुम्ही बघा ना, गुजरातमध्ये मच्छीमारांना वेगळा दर आहे, तिथं बल्कमध्ये टाकले गेले नाही. काही प्रकार असतो त्यांना तिथं सबसिडाइज कमी दरामध्ये डिझेल भेटतंय. कर्नाटकमध्ये इथं काँग्रेसचं सरकार आहे, राज्यात सरकार आहे बीजेपीचं, पण तरीही काँग्रेस सरकार असताना कर्नाटकमध्ये काँग्रेस 78 रुपयाने डिझेल देत आहे मच्छीमारांना. कारण ते काँग्रेस जो आहे हा मच्छीमारांचा विचार करतो.
आज कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होत नाही मच्छीमारांना, त्यांना त्यांच्या योग्य दरात डिझेल भेटतोय. अच्छा, एकंदरीत जर आपण बघितलं तर कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, केंद्र सरकारमध्ये भाजपचं सरकार आहे. सबसिडी असेल किंवा इतर ज्या काही सोयी सुविधा आहेत या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून दिल्या जातात. मग कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आणि केंद्रात भाजपचं सरकार असताना सुद्धा कर्नाटकामध्ये सूट दिली जाते आणि ती थेट सूट दिली जाते. दर कमी आहे, पण तेच राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि केंद्रात सुद्धा भाजपचं सरकार आहे. मग असं का केलं जातंय? काय नक्की तुम्हाला याच्यावरती म्हणा? हीच एक हास्यमय गोष्ट आहे की आज नितेश राणे साहेबांना आम्ही तुमच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करत आहोत का तुम्ही शेतकऱ्यांचा दर्जा देण्यापेक्षा तुम्ही काँग्रेसचं जिथं राज्य आहे कर्नाटकमध्ये तिथं जाऊन अभ्यास करा की काँग्रेस सरकार कसा मच्छीमारांच्या हिताचा विचार करतो, किती चांगल्या दरात मच्छीमारांना सवलती देतो. ते जर त्यांनी अभ्यास केला कर्नाटकमध्ये जाऊन किंवा गुजरातमध्ये जिथं त्यांच्या पक्षाचा राज्य आहे तर चांगलं होईल. मग आम्हाला मच्छीमारांना प्रत्येक नुसतं महाराष्ट्रामध्येच नाही तर इतर राज्यामध्येही त्यांना सवलतीचा डिझेल भेटेल. आजच्या परिस्थितीनुसार मत्स्य व्यवसाय करणं फार कठीण झालंय. मासेमारांना बोट समुद्रात नेली तरी नुकसान होत आहे, बंदरात उभी ठेवली तरी नुकसान होत आहे. शेतीचा दर्जा दिलाय, शेतीच्या सुविधा मिळाल्यात का? शेतीच्या सुविधा मिळाल्यात की नाही आता एक मोठा सस्पेन्सच झालेला आहे. आज मच्छीमारांनी थाटामाटात स्वागत केला का मच्छीमारांना शेतीचा दर्जा मिळालेला आहे. पंतप्रधानाच्या माध्यमातून हजारो करोड, जवळपास 20,000 करोडाची स्कीम्सच्या वाटप झालाय. परंतु आज मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की फक्त 2% मच्छीमारांना याचा लाभ भेटलेला आहे. अजूनपर्यंत योग्य ती स्कीम मच्छीमारांना राबवण्यात येत नाही. प्रत्येक इतर घटक या स्कीम मध्ये घुसून पूर्ण विनाश झालेला आहे या स्कीमचा आणि मत्स्य शेतीचा दर्जा मच्छीमारांना कुठल्याही प्रकारचा भेटलेला नाही. आपण बघतोय आता की समुद्रामध्ये काही मासे आहेत, ते मासे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काही माशांच्या प्रजाती ज्या आहेत त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कुठेतरी संरक्षण झालं पाहिजे आणि ते होण्यासाठी प्रशासनाने किंवा शासनाने पाऊल उचललं पाहिजे. काय म्हणा? संरक्षण करासंदर्भात जर आपण विचार केला तर आज पशु असतील, प्राणी असतील, साप असतील, इतर काही गोष्टी असतील त्यासाठी शासनाने त्यांचं जीवन संरक्षण राहण्यासाठी योग्य पद्धतीने त्यांच्यासाठी कायदे केलेले आहेत, त्यांच्या जागा निवडलेल्या आहेत. परंतु आज बघायला गेलं तर मच्छीमारांसंदर्भात असा कुठलाही कायदा झालेला नाही, उलटा विनाश झालेला आहे. आज जिथं मँग्रोव्ह आहे, जसं काय आपण बघत असाल का मुंबईला नवी मुंबई एअरपोर्ट बनवलेला आहे, तो पूर्ण नवी मुंबई एअरपोर्ट हा मँग्रोव्ह. हा जो प्रश्न आहे मी तेच हे करतो की मँग्रोव्ह जे आहे म्हणजे आपण त्याला स्थानिक भाषेमध्ये तिवरांची झाडं असं म्हणतो. ही जी तिवरांची झाडं असतात किंवा हे जे जंगल असतं मँग्रोव्हचं, हे मत्स्य प्रजनन केंद्र असतं. मत्स्यबीज जे सोडलं जातं आणि तिथून माशांची पैदास होते. हे संरक्षण केलेलं असतं, पण संरक्षण केलेलं असताना आजची परिस्थिती वेगळी दिसते. मोठी इंडस्ट्रीज येते, मोठे एअरपोर्ट येत आहेत किंवा मोठ्या आणखी विकास होतोय. अशा वेळेला मँग्रोव्हची कत्तल प्रचंड प्रमाणात होते. अशा परिस्थितीमध्ये मत्स्यबीज संरक्षित राहील, मासे वाढतील? अजिबात नाही वाढणार, उलट त्यांचा विनाश होत आहे आणि विनाश होत राहिलेला आहे. आज एअरपोर्ट झाला, आज वाढवण बंदर होत आहे. वाढवण बंदर मध्ये किती लोक मच्छीमारांचा तिथं आक्रोश आहे, तरी पण बीजेपी सरकार त्यांचं ऐकत नाही. उलट बंदर तर बांधतात, आता म्हणतात की आम्ही तिथं एअरपोर्ट खोल समुद्रात बांधणार. आज कोस्टल रोड होत आहेत, मग किनारपट्टीवरती असणारे मच्छीमार काय करतील? या संदर्भात आपण काही पत्रव्यवहार किंवा प्रशासनाशी काही बातचीत केलेली आहे? अनेक वेळा केलेले आहे. आताही नितेश राणे साहेबांना पत्र लिहिलं आहे का बाबा आता तरी तुम्ही जागे व्हा, आताही तुम्ही जा, मच्छीमारांची बाजू मांडा. परंतु आज 16 दिवस झालेत, कुठलाही प्रकार होताना दिसत नाही. आज मच्छीमारांना नाईलाजाने रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. सत्ताधारी पक्षाचे जे नेते आहेत ते खासदार आमदार घेऊन गेलेले आहेत सेंट्रलला, केंद्र शासनाच्याकडं, तेही खाली हात आलेले आहेत. एकंदरीत आपल्या संघटनेच्या माध्यमातून आता डिझेल वाढ असेल किंवा मत्स्य व्यवसाय संदर्भात काही जे प्रश्न असतील त्या संदर्भात नक्की आता शासनाकडून तुमच्या काय मागण्या?
आम्ही आता या डिझेल दरवाढी संदर्भात या येत्या 8 तारखेला आमचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सतपाल साहेब यांच्या वतीने भाऊचा धक्का नाही तर ससून टाकून या बंदरामध्ये त्यांचा थोडा निषेध करणार आहोत. तसंच राज्यपाल साहेबांच्याकडे जाऊन आम्ही आमचे निवेदन देणार आहोत. तसेच आमच्या आता केंद्राचे विरोधी पक्ष नेते असतील, राहुलजी गांधी असतील, यांच्याकडे आम्ही जाऊन त्यांना विनंती करणार आहोत की आता आपण हा लढा हाती घ्या आणि मच्छीमारांना जसा कर्नाटकमध्ये न्याय मिळतोय त्याच धर्तीवरती नुसतं महाराष्ट्रामध्ये नाही तर इतर राज्यामध्ये पण मच्छीमारांना सवलतीने डिझेल मिळाला पाहिजे. कारण डिझेल हा एकमेव अशी गोष्ट आहे ज्याच्यावरती मत्स्य व्यवसाय टिकून आहे. जर डिझेल याच्यावरती एवढा टॅक्सेशन लागला तर मच्छीमारांचा विनाश नक्की आहे. आणखीन एक प्रश्न आहे की मासेमार डिझेल चोरी करतात, डिझेल चोरीचं वापरतात असं म्हटलं जातं. का ही वेळ आहे? आता समोरच प्रकार आहे तुमच्या. शासनच असे काही कायदे करतात तर मच्छीमारांचं टोटली मच्छीमारांना एक बाजूनी अडचणीत आणतात कायदे करून. आता दुसरी गोष्ट आहे का जो मच्छीमार आहे हा आपला रोजीरोटीवरती कमवणार आहे, एवढा श्रीमंत नाही आहे. त्याला आज 4 पैसे वाचवले तर उद्या त्याचा धंदा चालू होईल. आणि आज जर एवढा टॅक्सेशन लावल्यानंतर त्यांना डिझेल बाहेर घेणेच आहे. कारण व्यवसाय ही एक जी बोट आहे ही बोट नुसती 5 ते 10 लाखामध्ये होत नाही. 1 ते 1.5 करोडचा इन्व्हेस्टमेंट आहे यामध्ये. खलाशी आहेत, कमीत कमी 18 ते 20 खलाशी असतात. मग एवढ्या लोकांचा जर एक बोट बंद आम्ही जर व्यवसाय बंद केला तर आमचा करोडोचं कर्ज घेतलेलं आहे तर बँकवाले आमच्या दाराजवळ येतील. एवढ्या 18 ते 16 खलाशी आहेत, त्यांचे फॅमिली आहेत, परत इतर व्यवसाय लोक सप्लायर्स आहेत, सगळे आहेत, एवढे टिकून आहेत त्या व्यवसायावरती. आम्हाला नाईलाजाने धंदा चालू ठेवायला लागतो. एकंदरीत जर बघितलं तर नाईलाजाने मत्स्य व्यवसायाचा धंदा जो आहे तो सुरू ठेवायला लागतोय. आपण जर संपूर्ण चित्र बघितलं तर मार्तंड नाकवा फिशरमन संघटनेचे, काँग्रेसच्या फिशरमन संघटनेचे अध्यक्ष यांनी जी आता परिस्थिती मांडली त्या परिस्थितीनुसार जर आपण संपूर्ण चित्र जर बघितलं तर कर्नाटक राज्य असेल, गुजरात राज्य असेल यांना एक वेगळा न्याय आणि महाराष्ट्र राज्याला वेगळा न्याय. ही परिस्थिती कुठेतरी मासेमारांना अन्यायकारक ठरते आणि त्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये जी धोरणं अवलंबलेली आहेत तीच धोरणं इतर राज्यांमध्ये सुद्धा संपूर्ण देशभरातल्या राज्यांमध्ये लागू करावीत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि असं जर झालं नाही, डिझेलचा जो काही दर आहे तो तात्काळ कमी केला गेला नाही, मासेमारांना शेती व्यवसाया संदर्भातनं ज्या असणाऱ्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या जर दिल्या गेल्या नाही तर मोठं आंदोलन उभारण्यात येईल असं कुठेतरी म्हटलं जात आहे. आणि त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. राज्य शासनच नाही तर केंद्र शासनाने सुद्धा याकडे लक्ष देऊन मत्स्य व्यवसायाला कुठेतरी उभारी देण्याचं एक काम केलं पाहिजे अशी मागणी आता या मत्स्यमार संघटनांकडून केली जात आहे. आणि त्यामुळे आता शासनाने सुद्धा याकडे जबाबदारीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. नवराष्ट्रासाठी विरेश मोडकरकर, उरण, रायगड.